अँड कंपनी. तर मित्रांनो तुम्ही सगळे कसे आहात? एकदम कडक लाल भडक. वेलकम टू माय चॅनल @पनवेलकर3705. तर सॉरी गाईज, आपल्यासोबत एक किस्सा झाला होता, त्याच्यामुळे आपण बरेच दिवस व्हिडिओ बनवलेले आहे. तर आज आपण चाललेलो एका शॉर्ट राईडसाठी. तर आज आपण नक्की व्हिडिओ बनवूया, कारण आपलं टेन्शन वगैरे सगळं साईडला ठेवू आणि आता शेवटीच आपल्याला काम करणं आहे. तर आपण काम करण्यासाठी आपल्याला व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे. तर आज आपण चाललेलो एका शॉर्ट राईडला. इथून 120-130 किलोमीटर चाललेलो आहे. तर ऑन द वे मी तुम्हाला सांगेल आपण कुठे चाललो कुठे नाही. माझ्यासोबत आहे माझी मम्मी इथे, माझी मम्मी, पप्पा, मी आणि बरेचसे माझ्यासोबत आहे आपले मित्र इन द सेन्स माझे चिल्ले पिल्ले. तर स्टे ट्यून गाईड, भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळानंतर राईडवरती. आपली जर्नी एक्झॅक्ट स्टार्ट झालेली आहे. आपण लागलेलो आहे एक्सप्रेस वेवर. तर आता आपण जाणार आहोत नवीन रस्त्यावरनं, म्हणजेच मिसिंग लेनवरनं. तर बघूयात मिसिंग लेन कसा आहे काय आहे. आणि हा रोड देखील खूप सुंदर आहे. राईट साईडला आपण पाहू शकता इंडिया बुल्सचं कन्स्ट्रक्शन जोरात आहे. चला आता जाऊ आपण थोडंसं पुढे. तर आता आपण आलेलो आहोत, म्हणजे आपण पोचलो इंडिया बुलच्या पुढे आपण निघून आलोय. आणि आता आपल्याला इथनं पुणे आहे काहीतरी 106 किलोमीटर. आपल्याला जायचं आहे आज पुण्याच्या पुढे. 2000 मीटरला पुढं आता टनल येईल आपल्याला, तेव्हा आपण व्हिडिओ नक्की शूट करू टनलमध्ये. आणि समोरचा व्ह्यू बघा काय सुंदर वाटतोय, एकदम छान. तर आपण समोर पाहू शकतात मित्रांनो की टनल आता स्टार्ट होणार आहे. ही आहे बातांची टनल आणि पुढे आपल्याला अजून एक टनल भेटेल. आता आजची आपली ही फर्स्ट टनल. आता आपण आलेलो आहोत टनलच्या बाहेर. रस्त्याच्या मध्ये पाम ट्री जे आहे एकदम सुकून गेलेत पाणी नसल्या कारणाने. तर मित्रांनो आता आपण आलेलो आजच्या आपल्या दुसऱ्या टनल जवळ. आणि आता आपण चाललोय दुसऱ्या टनल मध्ये. हा आहे माळप टनल. हा टनल एवढा मोठा नाही, छोटासाच आहे. तर गाईज आपल्याला लोणावळा राहिलेलं आहे आता 26 किलोमीटर्स, म्हणजे 26 किलोमीटर. तर मी आता काय करतो, तुम्हाला डायरेक्ट मी लोणावळ्यामध्ये भेटतो गाईज, जेणेकरून आपल्याला मिसिंग लेनवर लवकरात लवकर जातो. त्याच्यामुळे पटापट राहील. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहोत मिसिंग लिंकला. जी मिसिंग लेन आहे त्याच्यावरती आपण आलेलो आहे. आणि आपल्याला हा पहिला टनल आहे. किती भव्य दिव्य डोंगर कट केलेला आहे आपण पाहू शकता. तर आता आपण जाऊया टनलच्या आतमध्ये गाईस.
राईडचा आता मेन नजारा आपण पाहत आहोत. काय सुंदर बनवलं काय, आपण चेक करा एकदा. वाव, ह्याच्या सपोर्ट वरती हा ब्रिज उभा आहे. लिटरली असं वाटतं आपण इंडियामध्ये आहेच नाही, आपण कुठल्या तरी वेगळ्या देशामध्ये आलेलो. एवढा सुंदर रोड बनवला हा. आणि आता आपण लगेचच चाललोय सेकंड टनल मध्ये. मी जास्त काय बोलत नाही, फक्त तुम्ही एन्जॉय करा. फायनली मित्रांनो, आता आपण टनल क्रॉस करत आहोत. मीन्स टनल आपली संपलेली आहे आणि आपण आत्ता एशियाच्या बिगेस्ट टनलमध्ये होतो. म्हणजे आपली ही जी टनल आहे मिसिंग लेनची, ही आहे 7.5 किलोमीटर. तिचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सुद्धा एंट्री झालेली आहे. तर चांगलं वाटतं की आपल्या जवळपास एवढं डेव्हलप सुंदर पद्धतीने होतं आहे. आणि आपण राईट साईडने पाहू शकता काय सुंदर झाडं लावलेले आहेत. जसे असे ते मोठे होतील तर आणखीन हा एरिया चांगला दिसेल. 7.5 किलोमीटरचा टनल आहे तो. तर चला आता आपण जाऊ, बघू पुढं कसं काय दाखवण्यासाठी आहे. तर मित्रांनो सॉरी, ॲक्च्युली काय झालं, आम्ही लोक घरनं निघालो सकाळी 8:30 वाजता आणि 10:30 वाजता मी एक्झॅक्ट पुण्यामध्ये पोचलो. पण त्या पुण्यामध्ये मी जसंच पोचलो मला एवढं हेवी ट्रॅफिक भेटलं की मला माझ्या डेस्टिनेशनला पोचायला अजूनही 20 मिनटं लागणार आहे. आणि आता टाईम झाला 12:20. म्हणजे मला 1 कसा पण वाजणार आहे. तर सॉरी, मी तुम्हाला जास्त काय दाखवू शकलो नाही एक्सप्रेस हायवे नंतर. कारण कसं झालं, मी तसंच हायवे सोडला, एवढं हेवी ट्रॅफिक भेटलं की मला. आणि कसं माझ्याकडे दुसरा ड्रायव्हर कोण नाही, मी एकटाच गाडी चालवत असतो. तर त्याच्यामुळे मग गाडी चालू का व्हिडिओ बनवू, तर हा माझ्याकडे नेहमी म्हणजे असा प्रश्न असतो की. आणि कसं आहे, आपल्याकडे काही सेटअप नाही, आपण फक्त हातामध्ये मोबाईल पकडतो आणि व्हिडिओ बनवतो पाहिजे. आता माझ्यासोबत कोण कोण आहे मी तर तुम्हाला दाखवलं सुद्धा नाही. माझ्यासोबत आहे हा आमचा सिद्धार्थ, आणि हा संविधान, आणि ही सपना. तर मम्मी आणि पप्पा थोडं सामान घ्यायला गेलेले, ज्यांच्या घरी चाललो आहे. तर आपल्याला असं एमटी हात जाता येत नाही, म्हणून बोललो काहीतरी थोडंसं त्यांना खाया वगैरे लहान पोरांना खाण्यापिण्यासाठी घ्यायला लागतं. तर काय काळजी नका करू, आपण परत जाताना भेटणारच आहोत आणि व्हिडिओ आपल्याला बनवायचे आहे, आपण बनवणारच आहोत. तर स्टे ट्यून गाइस, भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर.
गाईज आता आपण पोचलेलो आहे हडपसरच्या पुढे. हडपसर पुण्याच्या पुढे आहे आणि आपण पाहू शकता की झाडावरती एका छोट्याशा पक्ष्याने काही सुंदर घरटं बनवलं आहे. कदाचित त्याच्यामध्ये अंडी वगैरे पण असतील त्याची. एवढ्या गरमीमध्ये बनवलं आहे काय आता समजत नाही कसं काय बिचाऱ्याचं. आणि या रोडला आपण पाहू शकता लाईनीमध्ये झाडं आहेत, मधल्या भागातून लाईनी झाड आहेत. खूप चांगला एरिया हा, एकदम नेचर क्लीन एन्व्हायरमेंट आहे. गावी आल्यासारखं वाटतं म्हणून मला इथे यायला आवडतं. इथं पप्पाचे माझ्या मित्र राहतात, आपण त्यांच्या घरी चाललो आहोत. तर चला आता जाऊ थोडंसं पुढे, मग मी तुम्हाला दाखवतो वॉटर कॅनल. इथं कॅनल पण आहे, खूप छान कॅनल आहे, मी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो आता आपण आपल्या डेस्टिनीच्या एकदम जवळ आलेलो आहोत आणि आपण राईट साईडला पाहू शकता एकदम सुंदर इथं एकदम एन्व्हायरमेंट एकदम छान आहे. तर आता आपण पाहू शकता राईट हँड साईडला काही सुंदर बंगलो बांधलेला आहे. आणि हा रस्ता खूप छोटा आहे, म्हणजे हा जुना रस्ता आहे. आणि आता आपण आपल्या प्रॉपर जागेवर पोचायला 5 मिनिटं लागतील. इथं आल्यावर बरं वाटतं, असं वाटतं की आपण आपल्या गावी आलोय. बघा दोन्ही साईडनी एकदम मस्त असा रस्ता आहे, दोन्ही साईडनी शेती आहे. आता कॅनलमध्ये जर पाणी असेल तर मी तुम्हाला नक्की कॅनल दाखवतो. असेल ना पाणी पाणी सोडतात ते कॅनलमध्ये. आता पाहूया आपण पुढे गेल्यावर. आता थोडंसं सिद्धार्थ बोलेल, सिद्धार्थला काय बोलायचं ऐका. तर मित्रांनो आता आपण लोक पोचलेलोच आहे, आपल्याला 5 मिनिटच लागणार आता. म्हणून आपल्या पाठी होता एक नेचर, तो डॅडीने सांगितला नव्हता म्हणून. आणि तुम्ही बघू शकता तिथे एक ऑलरेडी एक झाड आहे, त्याचं नाव नाही माहिती मला म्हणून मी जास्त प्रॅन्स करत राहतो. तो आता ट्रायल बेसिसवर आहे, शिकतोय गाईज. त्याला अजून व्यवस्थित बोलता येत नाही, लहान आहे तो. थोडीशी गोव्याची वाईब येते, नारळाची झाड आहेत. आपण पाहू शकता इथे ऊसाची शेती ही खूप सुंदर पद्धतीने होती. थांबा जरा झाडीमध्ये आली आहे, त्याच्या अपोजिटलाच बघा आता ऊस किती भारी वाटतोय. आणि हा एक अजून एक सुंदर बंगलो आहे. आम्ही जिथं आलो आहे तिथे सर्वांचे बंगलोच आहेत. दोन्ही साईडला आपण पाहू शकता, लेफ्ट साईडला राईट साईडला नवीन जुने सगळे बंगलो बनवलेले आहेत आणि एकदम छान बंगले बनवलेले आहेत. बघून असं मन तृप्त होतं. आणि आजचा क्लायमेट पण खूप सुंदर आहे, एकदम क्लीन आहे. झाडाला आंबे पण आलेले आहेत, मस्त वाटते एकदम बघायला. आता तिथं आंब्याचं झाड असेल तर मी तुम्हाला नक्की दाखवेल जवळ जाऊन. बघा आपण पाहू शकतो लाल माठाची भाजी, त्याची पण शेती इथं होती. जो तो आपापल्या पद्धतीने काय ना काय करत राहतो. हे बघा इथे पालक लावलेली आहे. आपण पाहू शकता राईट साईडला आंब्याच्या झाडाला काय सुंदर आंबे लागलेले आहेत. हा कलंबी आंबा आहे आणि एकदम छान पद्धतीने हा आंबा आलेला आहे बघा. आपल्या हाताला आंबा लागेल एवढा सुंदर, खूप छान आंबा आहे. आत्ता आपण आलेलो आहोत कॅनलच्या वरती. चालला हा रोड जो आहे हा कॅनलच्या वर जातो. तर आता मी तुम्हाला दाखवतो कॅनलमध्ये पाणी आहे का. नाही, कॅनलमध्ये पाणी तर आहे, आपण पाहू शकता 12 महिने हा पाणी चालू असतो. पण आत्ता दुपारच्या वेळेस फ्लो कमी आहे, संध्याकाळी फ्लो खूप चांगला असतो या कॅनलचा. आणि हे पाणी घाण नाही आहे, चांगलं पाणी आहे जे शेतीला वापरतात. आणि आपण या साईडला पाहू शकतो सर्वांच्या शेतीमध्ये आपापल्या पद्धतीने काम चालू आहे. आणि मित्रांनो त्या पाण्याने थोडीशी शेती पण वाढते, म्हणून खायचे वांदे थोडेसे कमी असतात. त्या पाण्याने शेती वाढते म्हणून खायचे वांदे कमी असतात, असं सिद्धार्थ बोलतोय. हे बघा पुन्हा एकदा लाल माठ चांगल्या प्रमाणात आहे. आणि हे जे झाड आहे याला फक्त उन्हाळ्यामध्येच हे रेड कलरचे फुलं येतात. चला आता जाऊ आपण थोडंसं पुढे.
अजून एक आंब्याचं झाड आलंय. हा ही आंब्यांनी भरलेला आहे आणि आंबा एकदम पाडी लागलेला आहे, म्हणजे कधी पण पडेल खाली खायला. हे बघा, आपण चेकआउट करा, इथं पण सुंदर आंबे लागलेले आहेत. वा वा वा, या वर्षी आमच्या घाटावरती आंबे बरे झालेले आहेत. एकही झाड मला असं खाली नाही दिसलं, सर्व झाडांवरती आंबे दिसलेले आहेत. हो, आता ह्या कॅनलमध्ये आपण पाहू शकता छोटंसं डॅम सारखं बनवलंय, जेणेकरून फ्लो जर जास्त आला. मागच्याला खूप घाई आहे, पण आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. बघा कॅनल काय सुंदर आहे. हे बाबू माठ खाते पप्पा बकरी, गवत द्या. अच्छा अच्छा, हा जो भाजी काढल्याच्या नंतर जो वेस्ट राहतो ते बकरी खातात आहे. त्यांचं पण मनाचं समाधान चांगलं खायला भेटते त्यांना. मित्रांनो, फायनली आता आपण इथनं निघालो. आता वाजले आहेत 2:21, म्हणजे 2:30 वाजलेले आहेत. आणि आता आपण इथून चाललोय परत रिटर्न बॅक टू पवेलियन, म्हणजे पनवेलला. तर आता आपण काय ठरवलं, जाताना मस्तपैकी कुठेतरी काहीतरी जेवूयात, त्याच्यानंतर आपण आपल्या घराकडे जाऊयात. तर जेवायसाठी अजून वेळ आहे. तर जाताना अजून मला काय चांगलं दिसेल, तुम्हाला दाखवण्याजोगी असेल, चांगला असेल तर मी नक्कीच तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. आणि आपला गजूभाई काय बोलायचं आहे, गजूभाई बोलायला लाजतोय. गजूभाई फक्त खेळायला गपागप चालू करतो. त्यामुळे आता आपण काय करूया, तर स्टे ट्यून. भेटतो मी तुम्हाला थोड्याशा वेळानंतर गाईस. फायनली गाईज आपण आता निघालेलो आपल्या पनवेलच्या दिशेने आणि आता आपण पोचलो आहोत. हे खडकी स्टेशन आहे ना आपण, पुण्या स्टेशन जवळ. तर आपण पाहू शकता की वरती मोनो ट्रेनला जायला ब्रिज बनवलेला आहे आणि खालनं आपण चाललेलो आहोत. समोर तो कॉलेज आहे मित्रांनो, खूप मोठा कॉलेज आहे. आपण ALSSMS, फार्मसी वगैरे, इंजिनिअरिंग, बरंच काय काय आहे. आणि हे मंगळवार पेठ स्टेशन जवळ आहे. इथून 2 मिनिटाच्या अंतरावर आहे. मेट्रोचं स्टेशन आहे मंगळवार पेठ. चला आता आपण जाऊयात पुढे. आता आपल्याला जेवायचं पण आहे, तर आपण बघूयात कुठं काय खायला भेटेल चांगलं, तर आपण तिथं नक्की थांबूयात. चला, भेटतो तुम्हाला थोड्या वेळानंतर. आपण भोसरीच्या जवळ आलेलो आहोत आणि आपण पाहू शकता बहुतेक हे कदाचित ब्रिटिशच्या टायमिंगला बनवलेलं आहे. त्याच्या मागची बिल्डिंग नाही, जे पुढचा स्तूप आहे तो. तर चला आता लवकरात लवकर आपल्याला पुन्हा क्रॉस करायचा आहे, कारण पुण्यामध्ये आता परत ट्रॅफिक होईल. खडकी स्ट्रेट, भोसरी स्ट्रेट, कासरवाडी स्ट्रेट. चला पटापट आपण पुण्याच्या बाहेर जाऊ आणि जेवायचं बघूयात काहीतरी. तर फायनली आता आपण आलेलो आहोत शिवाजीनगर बस स्टँड. हे फेमस बस स्टँड आहे पुण्यामधलं. आपण शिवाजीनगरमध्ये आहोत आता. आणि आता आपल्याला देहू रोडला जायला इथनं अजून अर्धा तास तरी लागेल ना, अर्धा तास लागेल ना. तर आपल्याला लवकरात लवकर देहू रोडला पोचायचं आहे आणि आपल्या पनवेलच्या दिशेने, लोणावळ्याच्या दिशेने लेफ्ट मारला म्हणजे आपल्याला ट्रॅफिक नाही भेटणार. तर आपला हाच टार्गेट आहे, आता लवकरात लवकर देहू रोडला पोचायचं आहे. तर मित्रांनो, फायनली आत्ता आपण देहू रोड जवळ आलेलो आहोत आणि आपण आता पाहू शकतो आपला तिरंगा काय मस्तपैकी एकदम लहरतोय. चला तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो. खूप मोठा झेंडा आहे हा, बघा मस्त एकदम. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. काय सुंदर पद्धतीने फडकतोय झेंडा. तर आता आपण जाऊया जरा पुढे. आता देहू रोडच्या नंतर आपल्याला काय जास्त रश भेटणार नाही, रस्ता खाली भेटेल आणि आपण पटापट पनवेलला जाऊ शकतो. आणि अचानक मध्ये क्लायमेट चेंज झाला आहे. पहिले येताना ऊन होतं, आता तुम्ही पाहू शकता आभाळ आलेलं आहे. पाऊस कधीही पडू शकतो, पण तो पडेल नाही पडेल त्याची गॅरंटी नाही. आणि आता आपण एक 5 मिनिटामध्ये जाऊ देहू रोडला. क्लायमेट खूप खतरनाक झालेलं आहे पावसाचं एकदम. आणि आजूबाजूला हा सगळा कॅन्टोन्मेंट आर्मी एरिया आहे. किती शांत एरिया आहे बघा. ही आपली टँक उभी आहे इथं छोटीशी. पहा इथे अजून एक टँक आहे.
आणि पूर्ण नेचर ग्रीन एन्व्हायरमेंट आहे, एकदम हिरवगार. आणि आता आभाळ आल्यामुळं ही जागा अजून भारी वाटते, एकदम शांत. झाडांना पण लाइटिंग करून ठेवलेली आहे सुंदर अशी तिरंगा कलरमध्ये. आणि झाडांना वरती फुलं आले तर अजून भारी वाटते. तर 1 सेकंड मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा एक्सप्रेस हायवेवर. आणि तुम्ही पाहू शकता की सूर्यदेवता आपल्या घरी चाललेले आहेत. तर मग आता तुम्ही बघा, डोंगराच्या किनाऱ्यावरती जी ऑरेंज कलरची शेड आहे, काय सुंदर वाटते ते. आणि लेफ्ट हँड साईडला डोंगरही खूप सुंदर वाटतंय. आता पुन्हा एकदा आपण मिसिंग लेन मधनच जाणार आहे, मिसिंग लेन वरनं. चला आता आपण जाऊयात पुढे. तर मित्रांनो, मला एवढंच सांगायचं आहे की या रोडला, हा जो रोड आहे हा पूर्ण सिमेंटचा रोड आहे. तर जेव्हा तुम्ही दुपारचं ट्रॅव्हल करता तर आपली स्पीड जरा कमी ठेवा, म्हणजे 90-100. गाडी चांगली आहे तर 100 मॅक्सिमम ठीक आहे. कारण आता आपला टेम्परेचर 42-43 डिग्री होतं आहे, तर टायर ब्लास्ट व्हायची शक्यता खूप आहे. म्हणून मी येताना पण, मी जरी मॉर्निंगमध्ये आलेलो एक 8-8:30च्या 9च्या दरम्यान, माझी स्पीड अशी असते. आता आपली स्पीड आहे 76-77. मी जास्तीत जास्त 90पर्यंत जाणार. त्याच्या पलीकडे मी गाडी चालवत नाही, कारण गाडीमध्ये फॅमिली असते, मम्मी पप्पा आहे, बायको आहे, पोरं आहेत, तर रिस्क नाही घ्यायचा. बरे दुर्घटना से देर भली, घरी एकदा उशिरा. त्या टेम्पोवाल्याला काय जरा लागला नाचायला बघा, लेफ्टचा इंडिकेटर, गाडी राईटला खेचतोय. भाऊ नाही आवाज जोमात, नाही तर गाडी भल्याला कोमात. जाऊ दे, आपणच आपली लेन चेंज करू. तर चला आता आपण भेटूया मिसिंग लेनमध्ये. ओके गाईस, आलेलो आहोत मिसिंग लेन जवळ. जी आपली मिसिंग लिंक आहे त्याच्याजवळ आपण आलेलो आहे. आणि हा आपल्याला पहिलाच टनल आहे 7.5 किलोमीटरचा. तर बघा, आजूबाजूचा एन्व्हायरमेंट पण काही भारी वाटतोय. आणि वरती बघा, मूर्त्या पण एकदम सुंदर बनवल्यात. आणि याच प्रकारे आपण एंटर झालो आहोत 7.5 किलोमीटरच्या अंडरपासमध्ये. व्ह्यू एकदम बघण्यासारखा आहे. तर आपण पाहू शकता काय सुंदर दिसतंय. आजच्या दिवसात 2 वेळा तुम्हाला मिसिंग लेन दाखवलंय मी. बघा काय क्लास आहे, काय बांधकाम केलंय. वाव, डोंगराच्या मधोमध एकदम. आणि माझ्या गाडीने मला ॲव्हरेज दिलं आता 30.7. काय सुंदर ॲव्हरेज दिलं गाडीने. वा, थोडेसे आपले कान बंद पडतात मिसिंग लेन मधून बाहेर आल्यावर. आणि आता आपण चाललो आहोत परत दुसऱ्या टनलमध्ये. आणि हा आहे 25. आपण सेकंड टनल मधून पण एक्झिट होतोय. आणि
आणि आता आपण आलो आहोत लोणावळ्याच्या पुढे. मधली ट्रॅफिक एकदम आपल्याला कट झालेली आहे, जी नेहमी आपल्या ब्रिज खाली तिथे ट्रॅफिक होती लोणावळ्यामध्ये जाताना. मीन्स खंडाळ्या घाटामध्ये आपल्याला जेव्हा तो टर्न येतो मोठा, तिथे नेहमी ट्रॅफिक होती. पण या लिंकमुळं आपली ती ट्रॅफिक पूर्णपणे कट झालेली आहे. आणि आत्ता मला गाडी ॲव्हरेज देते 32.3 किलोमीटर, कारण हा पूर्ण उतरण आहे. ॲव्हरेज गाडीचा चांगला भेटतोय. आणि राईट साईडला आपण पाहू शकता डोंगर किती सुंदर दिसतंय. पावसामध्ये ते एकदम छान मजा येणार आहे या रोडने जाताना. आणि आपल्या या साईडला आलो तर जे आभाळ आले होते गायब झाले आणि परत ऊन यायला लागले. सूर्यदेवता माझ्या फोनमध्ये एकदम क्लिअर पद्धतीने दिसतात. तर फायनली आता मित्रांनो आपण आलेलो आहे बॅक टू पवेलियन, म्हणजे आपल्या घरी. तर आजची व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. तुम्हाला माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं प्लीज मला जरा कमेंट करून नक्की सांगा. पण त्या अगोदर जर तुम्हाला माझी मेहनत, जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर न विसरता एक लाईक, एक शेअर आणि 100% सबस्क्राईब करायला विसरू नका. तर स्टे ट्यून गाईज, भेटू आपण पुन्हा एकदा चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राईड सेफ, स्टे सेफ गाईज. भेटू आपण परत एकदा. बाय गाईज, टेक केअर.